उन्हाळा संपला की लगेचच पावसाळ्याची सुरुवाती होते आणि पावसाळ्याच्या अगोदरच आपल्याला ही सर्व तयारी करून ठेवायला लागते। तसेच धने पावडर म्हणा, तिखट म्हणा, गरम मसाला म्हणा, असे अनेक प्रकारे या सर्व वस्तू आहेत, जे प्रकार आहेत ते बनवून ठेवायला लागतात। त्यातलाच एक प्रकार आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत धने पावडर कशी बनवायची ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। आणि ही धने पावडर वर्षभर टिकण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट वस्तूसुद्धा घालणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी धने घेतले आहेत। तर धने कोणते घ्यायचे? जे इंदोरी धने असतात, हिरवे, थोड्या रंगाला हिरवे असतात, ते धने निवडायचे, म्हणजे त्याची जी धने पावडर आहे ती खूप सुंदर होते। त्यानंतर इथे मी धने घेतल्यानंतर हे पहिले स्वच्छ करून घ्यायचे, म्हणजे साफ वगैरे करून घेतले आणि त्यातले जे काही खडे असेल किंवा कालसर असेल धने तर ते काढून घ्यायचे। त्यानंतर धने एका चाळणीमध्ये घालून घ्यायचे आणि चालून घ्यायचे। यातला जो कचरा असेल, धूळ असेल, ते पूर्णपणे पडून जाईल, निघून जाईल, यासाठी हे धने चालून घ्यायचे आहेत। तर इथे पाहताय तुम्ही बारीक बारीक यातल्या ज्या काट्या आहेत त्या खाली पडलेल्या आहेत। तर प्लेटमध्ये हे धने काढून घेतले। यामध्ये अजून काही कचरा असेल किंवा दगड असेल तर तुम्ही आत्ताच हे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तमालपत्र। फक्त 2 साहित्यामध्येच आपल्याला धने पावडर तयार करून घ्यायचे आहे। खूप मस्त होते आणि चविष्ट होते। तर इथे मी 7 ते 8 तमालपत्र घेतली आहेत। इथे मी कमी क्वांटिटीमध्ये धने पावडर बनवते, कारण माझ्याकडे अगोदरची सुद्धा आहे, फक्त ही दाखवण्यासाठी ही बनवते तुमच्यासाठी। तर जास्त प्रमाणात तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्ही त्यानुसार सर्व साहित्य घ्या। तर तमालपत्र इथे मी तोडून घेतली आणि तमालपत्र घेताना सुद्धा मस्त तमालपत्र घ्यायची, म्हणजे हिरवीगार जी तमालपत्र मिळतात ती घ्यायची। त्यानंतर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गरम करायचे नसतील तर तुम्ही हे 2 दिवस उन्हामध्ये जरी वाळवून घेतलात धने आणि तमालपत्र तरीसुद्धा चालेल। त्यासाठी इथे मी धने गरम करण्यासाठी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये धने घालून घेतले आणि नंतर धने आपल्याला मंद आचेवरती फक्त गरम करून घ्यायचे आहेत। हाताला चटका लागायला लागला की लगेचच धने काढून घ्यायचे प्लेटमध्ये। आणि एक धने भाजले आहेत हे ओळखण्याची एक दुसरी पद्धत म्हणजे सुगंध यायला लागला की लगेचच धने काढून घ्यायचे। आणि सारख्याच कढईमध्ये तमालपत्रसुद्धा घालून घ्यायची। तमालपत्रसुद्धा अशाच पद्धतीने मंद आचेवरती गरम करून घ्यायचे आहेत फक्त, आणि हाताने पाहायचे आहेत। थोडीशी गरम हाताला लागली की लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि तमालपत्रसुद्धा काढून घ्यायचे। तर इथे मी दोन्ही साहित्य गरम करून घेतले आहेत। जास्तीच आपल्याला गरम करायचे नाही तर त्यांचा रंग हा बदलला जातो, त्यामुळे जास्तीचं गरम नाही करायचं। थोडेसे थंड झाले की त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तिथे मी दळून घेणार आहे। तुमच्याकडे जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही हे गिरणीतून दळून आणलात तरीसुद्धा चालणार आहे। तर इथे मिक्सरचं जे छोटं भांडं आहे त्यामध्येच हे घेतले आहे। त्यामध्ये धने तमालपत्र घालून घेतले, फिरवून घेतले। त्यानंतर यामध्ये पाव चम्मचपेक्षा थोडीशी कमी हळद घालून घेतली, त्याने रंग खूप सुरेख येतो, त्यामुळे हळद जरूर घालायची यामध्ये। आणि हे छान असं बारीक फिरवून घ्यायचे। त्यानंतर एक प्लेट घेतली आणि त्यामध्ये चाळण घेतली आणि पावडर यामध्ये घालून घ्यायची आणि ही आपल्याला पावडर चाळून घ्यायची आहे, म्हणजे बारीक पावडर खाली पडेल आणि जाड काही असेल ना ते वरती राहील। आणि हे परत आपल्याला दुसऱ्या बॅचमध्ये हे लावून घ्यायचे आहे। तर दुसऱ्या बॅचमध्ये लावताना सुद्धा थोडीशी मी यामध्ये हळद घालून घेते। हळद घातल्यानंतर रंग खूप सुरेख येतो। आणि अशा पद्धतीने तुम्ही धने पावडर बनवलात नसाल ना तर नक्कीच बनवून ठेवा। भाजीत 1 चम्मच जरी तुम्ही घातलात ना धने पावडर तरी चवीला भाजी खूपच मस्त लागते, चविष्ट लागते। तर इथे मस्त अशी आपली धनिया पावडर तयार झालेली आहे। इथे सर्वच ही धने पावडर आहे ती चालून घेतली। चालून घेतल्यानंतर मस्त अशी बारीक ही पावडर तयार झालेली आहे। रंग तर तुम्ही पाहताय खूपच सुरेख असा आलेला आहे।
तर ही आपल्याला स्टोअर करून ठेवायची आहे. तर स्टोअर करून ठेवण्यासाठी यामध्ये आपण एक सिक्रेट वस्तूसुद्धा घालणार आहोत. तर ही एक सिक्रेट वस्तू कोणती ते तुम्हाला सांगते. तर ही धने पावडर आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायची आहे किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवलात तरीसुद्धा चालेल. पण ती व्यवस्थित टिकण्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग. तर हिंगाचे तुकडे जे मिळतात मार्केटमध्ये ते घालायचे, हिंग पावडर नाही घालायची. तर इथे मी 2 हे तुकडे या पावडरमध्ये घालून घेणार आहे. भरणीमध्ये घालून घेतले आणि हे झाकण लावून असेच आपल्याला ठेवायचे आहे. मस्त असा सुगंध येत आहे या धने पावडरचा आणि आपण यामध्ये हिंगाचे तुकडे घातल्यामुळे अजिबात याला कीड लागत नाही, खराब होत नाही ही धने पावडर. तर अशा पद्धतीने तुम्ही ही धने पावडर नक्कीच बनवून ठेवा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच वन्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.